काय हो सासूबाई, सकाळी ह्यांची आणि भाऊजींच्या किती भांडणं चालू होते. ते भाऊजी ह्यांच्या किती धाव धाव येत होते, किती काय काय बोलत होते. ते पण काय बोलले नाहीत आणि तुम्ही पण काय बोलला नाहीत. मला तर खूप राग येत होता. मी बोलायला गेले की तुम्ही लगेच मला अडवलं. अगं मग काय करायचं सांग बरं. हो सासूबाई, तुम्ही काय करू नका, ते पण काय करणार नाही. भाऊजींचं चालून दे सगळं. मी तर ह्यांना आज किती बडबड केली, ह्यांच्यात दमच नाही बोलायचं काही. तसं नाही ग सुनबाई, दोन्ही माझेच मुलं आहेत, दोघं भाऊ भाऊ येत. आता दोघांचे असे भांडणं हाणामाऱ्या जर खेळले तर दोघाला लागल, डोका फोड्या फोड्या करायच्या का? मग तो दवाखान्यात जाईन आणि हा दवाखान्यात जाईन. मग तेच दवाखान्याचे खर्च, एकमेकाच्या केशी भानगडी. मग याच्यामध्ये कोणाचं घर जळणार आहे? आपलंच जळणार ना, तर लोकांचं जळणार आहे का? तुला ती गोष्ट माहीतच असेल ना. कोणती हो सासूबाई? ते बघ, लय मोठं तुफान आल्यावर लोक घराच्या खिडक्या दरवाजे बंद करते. तर हे बी तसंच असतंय ग. एखादं लयच वरचढ असं लयच बोलत आहे, मग आपण बी थोडं आपलं कान डोळे बंद करायचे आणि पुढच्याचं फक्त ऐकून घ्यायचं असते. शांत राहायचं आणि पुढच्याला शांत होण्याची वाट बघायची. कारण कसं आहे ना, त्याच्यातूनच आपला फायदा होत असतोय. लोक तर काडी टाकून जातात ग, पण त्याचा जो जाळ आहे ती आपली राखरांगोळ केल्याशिवाय राहत नाहीये. त्याच्यासाठी संयमाने घेणं फार गरजेचं असते. लक्षात आलं ना? हो सासूबाई, हे सगळं तर माझ्या काही डोक्यातच नाही आलं. मी फक्त ते भाऊजी यांच्यावर तुटून पडलेले ना तेवढंच बघत होते. मग ते बघून तर मला पण राग येत होता. पण तुम्ही आता समजवलं ना तर मला खरंच समजलं.